मंडळी नमस्कार. सकाळी उठून किचन मध्ये गेलो, आई बनवती चहा. आईला म्हणलं, अय माय मला पण दे ना थोडा चहा. आईने चहा तर दिला, पण आमच्या घरामध्ये फक्त एकच बिस्किट पुडा होता. त्या बिस्किट पुडामुळे माझ्यामध्ये आणि दीदीमध्ये भांडण होण्याची शक्यता होते. दीदी होती बाथरूम मध्ये, तेवढ्यात मी बिस्किट पुडा आणि चहा खाऊन टाकला. चहा बिस्किट खाऊन झाल्यावर गेलो किचन मध्ये. हे माताजी हे मैंने क्या दिया किया भाई, आज दीदी समोर बिस्किट पुडा खाल्ला असं तरी तिने मागितलं असतं, कारण तिला आज होता गुरुवार, म्हणजे उपवास होता. तिने साबुदाणा भिजायला टाकला होता. काय तुम्हाला माहिती, मला साबुदाणा किती आवडतो. आज मी चोरून तिथं साबुदाणा खाणार म्हणजे खाणारच. आज गुरुवार असल्यामुळे आमच्या स्वामींची सेवा आमच्या आईसाहेबांनी नाही, आमच्या ताईसाहेबांनी केली. बोला श्री स्वामी समर्थ. देवपूजा झाल्यावर तिने स्वतःसाठी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. आम्ही दोघांनी पण आमच्या सकाळची कामं आटपून वळलो होतो एका महत्वाच्या कामाकडे. ते महत्वाचं काम म्हणजे मला एका ब्रँड साठी शूट करायचं होतं. खरं तर हे ब्रँड शूट खूप दिवस झाला आमच्याकडे येऊन पडलं होतं, पण आमच्या दोघांना पण टाइम नव्हता भेटत आणि हे शूट सकाळी करत होतं, त्याच्यामुळे हे खूप अवघड होतं शूट करणं. पण आज वेळ काढून आम्ही सकाळी लवकर उठलो आणि हे आज कम्प्लीटच करून टाकू असं बोललो. आणि या शूट मध्ये मला दीदीनं आई बनवलं होतं. याच्यात माझं कॅरेक्टर आईचं पण होतं आणि वैभवचं पण होतं. माझं शूट झालं होतं, आता दीदीचं शूट चालू होतं. हे बघा दीदीची ऍक्टिंग किती सुंदर आणि छान करते, मला तर खूप हसायला येत होतं. हा असा शूट आणि कॉमेडी कंटेंट आम्ही फर्स्ट टाइम शूट करत होतो, त्याच्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला, 2 ते 3 तास लागले. पण जी रील बनली ती खूप छान आणि कॉमेडी बनली. तुम्हाला जर ही रील युट्यूबला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये येस टाईप करा. आम्ही ही रील युट्यूबला पण नक्कीच टाकूया. आणि आम्हा दोघांना पण आज कळालं की अशा शूट्स मागे खूप मेहनत आणि खूप टाइम पण लागतो. इकडे आमचा शूट डन झाला होता. आता दीदीचे नखरे बघा, ऑफिसला कशी जाते. हे जे गॉगल आहेत ना, काल आम्ही घेतले दिवाळीच्या शॉपिंग मध्ये. दिवाळीची शॉपिंग डन झाली, त्याचा पण ब्लॉग आम्ही लवकरच टाकत आहोत. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.